आज मी तुम्हाला एक यंत्र बनवायला सांगणार आहे, कारण आजकालच्या दिवसामध्ये तुम्ही बघताय की आपलं प्रोटेक्शन असणं फार गरजेचं असतं. कधी काय घडेल काही सांगता येत नाही. त्यामुळे एक प्रोटेक्शन यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. हे तुम्हाला कधी बनवायचं आहे? मंगळवारी बनवायचं आहे. मंगळवारी देवाला दिवा लावताना संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हनुमान चालीसा करायचा आहे. लाल पेन घ्यायचा आहे आणि त्याने हे दिलेलं यंत्र आहे ते तुम्ही करू शकता. आणि हे तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. हे प्रोटेक्शन म्हणून तुम्ही ठेवू शकता. आपल्या मुलांच्या बॅगमध्ये पण ठेवू शकता, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता, ऑफिसच्या बॅगमध्ये ठेवू शकता, घरीही ठेवू शकता. नक्की हे यंत्र आपल्या जवळ असू द्यात. नेहमी प्रोटेक्शन राहील. देवाची कृपा नेहमीच आपल्यावर असेल. चांगले कर्म आपण करत राहायचं असतं. काही गोष्टी ट्रस्ट आणि विश्वासावर असतात, त्या करायच्या असतात. नक्की बनवा. बेस्ट ऑफ लक. आज मी तुम्हाला एक यंत्र बनवायला सांगणार आहे, कारण आजकालच्या दिवसामध्ये तुम्ही बघताय की आपलं प्रोटेक्शन असणं फार गरजेचं असतं. कधी काय घडेल काही सांगता येत नाही. त्यामुळे एक प्रोटेक्शन यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. हे तुम्हाला कधी बनवायचं आहे? मंगळवारी बनवायचं आहे. मंगळवारी देवाला दिवा लावताना संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हनुमान चालीसा करायचा आहे. लाल पेन घ्यायचा आहे आणि त्याने हे दिलेलं यंत्र आहे ते तुम्ही करू शकता. आणि हे तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. हे प्रोटेक्शन म्हणून तुम्ही ठेवू शकता. आपल्या मुलांच्या बॅगमध्ये पण ठेवू शकता, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता, ऑफिसच्या बॅगमध्ये ठेवू शकता, घरीही ठेवू शकता. नक्की हे यंत्र आपल्या जवळ असू द्यात. नेहमी प्रोटेक्शन राहील. देवाची कृपा नेहमीच आपल्यावर असेल. चांगले कर्म आपण करत राहायचं असतं. काही गोष्टी ट्रस्ट आणि विश्वासावर असतात, त्या करायच्या असतात. नक्की बनवा. बेस्ट ऑफ लक.